कसं आहात तुम्ही? छान छान. कसं वाटतंय? छान छान वाटतं. गेले किती दिवसापासून आपले बाबा थेरपी सेंटर मध्ये थेरपीला येत आहेत. बाबांचे नाव आहे डोंगरकर बाबा. तर बाबाच्या थेरपी घेऊन शरीरामध्ये काय अनमोल बदल घडलेला आहे तर आपण बाबा सोबत बोलूया. प्लीज वेलकम बाबा. बाबासाठी क्लॅपिंग करा. नमस्ते बाबा. नमस्ते. बाबा तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव गणेश्वर डोंगरकर. बाबा राहायला कुठे तुम्ही? मी राहायला इथं गीतानगरला आणि व्यवसाय मी श्रेणी माझ्या उजव्या हाताला शोल्डर जाम झालेला आवाज बारीक झाला. शोल्डर माझा हा सांगायचा होता हा जाम झालेला होता. हा साधारणतः डिसेंबरपासून मला हा त्रास होता. मी मध्यंतरी फेब्रुवारी मार्चमध्ये ट्रीटमेंटसुद्धा घेतली डॉक्टरमध्ये. तर 15-20 दिवसाचं औषध घेऊन तो तेवढ्या पुरता रिलीफ झाला आणि नंतर मला झोपेतून सुद्धा जाग यायला लागली. त्याच्यामुळे काय व्हायचं की माझी झोपसुद्धा व्यवस्थित व्हायला नव्हती. मी बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच साईडचा एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर मला यांचं माहिती पडलं. तर मी इथं साधारणतः एक 15-20 दिवसापासून मी इथं येऊन राहिलो. त्यांची जी ट्रीटमेंट घेऊन राहिलो त्यामध्ये मला खरोखर अनुभवाचा फरक जाणवला. आता माझा यामध्ये झोप ही माझी ब्रेक होत नाही. पुन्हा माझी जी मुवमेंट आहे ही एकदम परिपूर्ण हे झालेली आहे. नाही तर ही साधारणतः पाठीच्या या भागापासून जी कड यायची खूप वेळ थांबायची आणि ती बोटापर्यंत यायची. हा हात आणि एखाद्या वेळेस तर फक्त अल्ड्रॉप जरी उघडला तर तो एक प्रकारे शॉक लागायचा आणि डोक्यापर्यंत त्याची झणझणाट जायची. ती एकदम कमी झाली माझी म्हणजे नाहीच लक्षात आली. त्यामुळे ही थेरपी खरोखर चांगली आहे. कारण स्वराचे काही अवयव जे आहेत आपण बाहेर आता एक्सरसाइज किती करा किंवा जे घरगुती दैनंदिन जे कामं जे करावं लागतात त्यामध्ये असे बरेचसे आपले स्वराचे अवयव आहेत. त्याला आपण व्यायाम किंवा त्याला आपण कार्यान्वित ठेवू शकत नसतो. जसं पाठीचा म्हणणं काय जास्तीत जास्त वाकणं वगैरे याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं आणि त्याकडे बऱ्याचशा लोकांचं लक्ष नसतं. खुर्चीवर बसताना टी व्ही बघताना आपलं जे पॉइंचर ज्यावेळेस चेंज होत राहतं मोबाईल बघताना त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण हे दुर्लक्ष करत राहतो आणि शरीराचं एक वैशिष्ट्य असतं. शरीराला ज्या स्थितीमध्ये ठेवलं शरीर त्या स्थितीला ॲडॉप्ट करायला जात असतं. म्हणून प्रत्येक पार्ट हा आपला मोकळा झाला पाहिजे. जसं यासाठी डॉक्टर म्हणतात चला फिरा बोला. कारण बोलण्याने सुद्धा आपले काही एक्सप्रेशन्स असतात शरीरामध्ये थांबलेले जे इमोशन्स असतात ते बाहेर पडतात. भले मित्रांमध्ये आपले भांडणं होतात राग होतात एकमेकांना पण त्या गरजेचे असतात. ते एक टॉनिक असते शरीराला. आपल्याला ॲब्सॉर्ब करण्यासाठी काही गोष्टी असतात जसं ते असायलाच पाहिजे. जसं आपण चवीसाठी तिखट गोड आंबट सर्व काही खातो त्याच पद्धतीने हे आपण सोबत राहताना वाद विवाद चेष्टा मस्करी हे व्हायला पाहिजेत असतं आणि त्याच्यातून खूप काही आपल्याला मनाला लागून नसतं घेतलं. जीवन जगताना प्रत्येक जण आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे. आपला सहयोगी असेल शेजारी असेल मित्र असेल त्या हे लोक आपल्या सुखूला असतात. आज जसं आपण एकमेकांचा प्रचार करतो आमच्याकडे बोर्ड लावलेलं तरी बोर्ड बघून. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं फिजिओथेरपीला जायचं नेमकं कुठं जायचं. जसं कुठल्या पर्सनल व्यक्तीकडे जायचं असलं की त्याची वेळ आपली वेळ जुळून येणार. त्याला काही लिमिटेशन होतं. तो म्हणजे सकाळी 8 ते 10पर्यंतच मी अवेलेबल आहे. त्या आता ही तर कसं आहे की इथं सर्व गृहिणींना म्हणा किंवा सर्व ज्येष्ठ नागरिकांना म्हणा ही पूर्णपणे उपलब्ध असलेली सुविधा याचा खरोखर सर्वांनी फायदा घेऊन आपण आपल्या शरीराला नाही नियमित या आणि जे आजार असतील ना त्या आजाराला घालून काही दीर्घकालीन आजार आपल्या वयानुसार 50 नंतर हे आलेले असतात बरं काय. त्याचा स्वीकार करायचा आणि त्या आजाराकडे थोडंसं दुर्लक्ष करून आपण त्याच्यावर आपण काय रेमेडीज करू शकतो त्याला काय रेमेडीज देऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे व्यायाम असतील जसं चालणं असेल काही तुमच्या गोळ्या असल्या ना गोळ्या म्हणजे खूप काही टेन्शन घेऊ नका आयुष्यात. गोळी ही प्रत्येकाला डॉक्टर स्वतः गोळ्या घेऊन आपल्याला दिवसभर ट्रीटमेंट देत असतो. त्यामुळे काही लोकांना गोळी लागली ब्लड प्रेशरची म्हणा शुगरची म्हणा तर खूप लोक मनाला लावतात की माझी आता गोळी सुरू आहे. गोळी सुरू झाली नाही. इथून नव्याने आयुष्य जगण्याचं आपल्याला नवीन कला आपल्याला ॲडॉप्ट करायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. थँक्यू बाबा. बाबासाठी कॅटिंग